जळगावच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाल्यानंतर त्यांच्या विजयासाठी या ठिकाणी जळगावच्या आकाशवाणी चौकामध्ये कार्यकर्त्यांच्या वतीने एक अभिनंदनाचं बॅनर लावण्यात आलेलं आहे। मात्र या बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी कुठेतरी मंत्री गुलाबराव पाटील यांचे विरोधक असलेले गुलाबराव देवकर यांना डिवचण्याचा प्रयत्न या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। आपण बॅनर बघू शकतो की बॅनरवर नाद करा पण आमचा कुठं अशा पद्धतीने आशा या बॅनरवर आहेत। तर दुसरीकडे या ठिकाणी चोपडा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे विजयी झालेले आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा सुद्धा फोटो आहे। तर दुसऱ्या बाजूला मंत्री गुलाबराव पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी फोटो आहे। तर या ठिकाणी नाद करा पण आमचा कुठं असा या ठिकाणी आशा या बॅनरवर आशा आहे। दमदार आमदार गुलाब भाऊ व अण्णासाहेब अशा पद्धतीचा हा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। या फलकाचं एक दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी बघायला गेलं तर हा फलक अगदी मंत्री गुलाबराव पाटील यांचे विरोधक असलेले तसेच निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांच्या विरोधात ही निवडणूक गुलाबराव पाटील लढले ते गुलाबराव देवकर यांच्या अगदी कार्यालयाच्या शेजारीच हा बॅनर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने लावण्यात आलेला आहे। आणि या बॅनरच्या माध्यमातून कुठेतरी एक प्रकारे गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाबराव देवकर यांना या ठिकाणी एक डिवचण्याचा तसेच आव्हान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। जळगावच्या आकाशवाणी चौकात महामार्गालगत गुलाबराव देवकर यांच्या कार्यालयानजीक लावण्यात आलेला हा बॅनर कुठेतरी जळगाव शहरामध्ये राजकीय चर्चेचा विषय बनलेला आहे। काल रात्री हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरच्या माध्यमातून कुठेतरी कार्यकर्त्यांनी गुलाबराव देवकर यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।